हॅलो, आज बनवलेलं आहे कॅफे स्टाईल चीजी कॉर्न पनीर सँडविच। यामध्ये कोणताही सॉस, मेयो, चटणी यातलं काहीही यूज केलेलं नाही आहे आणि तरीही एकदम टेस्टी झालेलं आहे। ही तुमचे ब्रेकफास्टची परफेक्ट रेसिपी आहे किंवा अगदी तुमच्या छोट्या मुलांच्या टिफिनसाठी पण अगदी बेस्ट रेसिपी आहे। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे बटर घेतलेलं आहे। याऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। त्यामध्ये 7-8 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या घातल्या, त्या 1-2 मिनिटं परतून घेतल्या। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, तो सुद्धा छान परतून घेतला। अगदी भाजी नाही करायची आपल्याला, अगदी 2-3 मिनिटच परतून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडे स्वीट कॉर्न घातलेले आहेत। या सगळ्याचं जे प्रमाण आहे ते आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। मी इथे 1 वाटीभर स्वीट कॉर्न घेतलेले आहेत, हे बॉईल वगैरे केलेले नाही आहेत। त्यानंतर यामध्ये मशरूम स्लाइस केलेले घातलेले आहेत। मशरूम परतून घेत असताना गॅस मध्यमच ठेवायचा, कारण बारीक गॅसवर जर परतले तर त्याला पाणी सुटतं, त्यामुळे हे मध्यम गॅसवर ठेवायचे आहे। त्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला पालक घातलेला आहे, हे छान परतून घ्यायचं आहे। अगदी 1-2 मिनिटांचा पालक छान परतला जातो। त्यानंतर यामध्ये थोडं पनीर किसून घातलेलं आहे। यामध्ये आपण इतर कुठले सॉस, चटणी वगैरे वापरत नाही, त्याच्यामुळे पनीरमुळे छान बाइंडिंग येतं। हे छान एकत्र करून घेतलं। आता इथे गॅस बारीकच ठेवलेला आहे। यामध्ये घातले ओरेगानो किंवा तुम्ही मिक्स हर्ब किंवा पिझ्झा सीझनिंग वापरू शकता। थोडेसे चिली फ्लेक्स घातले, तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्यानुसार चिली फ्लेक्स यूज करायचे आहेत। चवीनुसार मीठ घातलं। यामध्ये चीजचा वापर करणार आहे, त्यामुळे मिठाचा वापर बेताने करायचा आहे। 1 चमचाभर मिरी पावडर घातलेली आहे। आता हे सगळं एकदा छान मिक्स करून घेतलं आणि गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद करून झाल्यानंतर यामध्ये चीज खिसून घातलेला आहे। चीजची क्वांटिटी तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे ठरवू शकता। यामध्ये मी प्रोसेस चीज वापरलेला आहे। आता हे सगळं छान मिक्स करून घेतलं आणि आता इथे चीजी कॉर्न पनीर स्टफिंग रेडी आहे। आता याचा आपण सँडविच करायला घेऊया। इथे मी ब्रेडला बटर लावून घेतलेलं आहे। दोन्ही ब्रेडला छान बटर लावून घेणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता। त्यानंतर यावर आपण जे स्टफिंग बनवलं होतं ते आपल्या आवडीप्रमाणे छान पसरून घेतलं। मुलांना पनीर, चीज ह्या गोष्टी खूप आवडतात, त्यामुळे जरी यामध्ये सॉस, चटणी काही नसेल तरी हे टेस्टी लागतं आणि या निमित्ताने यामध्ये थोडासा पालक सुद्धा खाल्ला जातो। आता या ब्रेडला मी वरून सुद्धा बटर लावून घेतलेलं आहे। ग्रिल पॅन मी ऑलरेडी गरम करत ठेवलेला आहे, त्यावर आता हे सँडविच आपण ग्रिल करून घ्यायचं आहे। आता सँडविचला वरून सुद्धा थोडंसं बटर स्प्रेड करून घेते। इथे तुमच्याकडे अशा प्रकारचा ग्रिल पॅन नसेल तरी तुम्ही रेग्युलर आपल्या तव्यावर सुद्धा हे करू शकता। याने टेस्टमध्ये काही फारसा फरक पडत नाही, फक्त त्यावर ग्रिल मार्क्स येणार नाहीत, त्यामुळे तुम्ही रेग्युलर तव्यावर सुद्धा हे करू शकता। हे थोडंसं असं प्रेस करून घेतलं म्हणजे छान ग्रिल मार्क्स येतात आणि अशा प्रकारे ती ही चीजी कॉर्न पनीर सँडविच रेडी आहे। आता आपण हे सर्व करूया।